नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला आता संक्रांतीची वडी बनवूया तिळाची. 1 वाटी भाजलेले तीळ, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. चांगली थोडीशी जाडसर भरड अशी करून घ्यायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे 2 वाट्या गूळ. इथे चिक्कीचा गूळ घेतला तरी चालतो, साधा गूळ घेतला तरी चालतो. आणि आता एका ताटाला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे. संक्रांत म्हटलं की स्त्रियांचा मस्तपैकी नटून थटून सजण्या सवरण्याचा दिवस आणि लहान मुलांची पतंग उडवण्याची धांदल. या ठिकाणी मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यात आता हा 2 वाट्या गूळ, जो चिक्कीचा गूळ आहे हा, तो व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे. आपोआपच तो पातळ झाला की मग त्यामध्ये ही जी तिळाची आणि शेंगदाण्याची भरड आहे ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हलवत राहायचं एकसारखं. बघू शकता कसं छानसा असा रंग पण आलेला आहे, त्याला घट्ट झालेलं आहे आता मिश्रण बऱ्यापैकी. आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हे मिश्रण आहे ना व्यवस्थित ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एकसारखं प्लेन करायचं आहे. हे मिश्रण थोडंसं गरम असताना मगच त्याच्या वड्या पाडायच्या. एकदमच गार झालं की मग वड्या नाही पाडता येत, म्हणून आधीच थोडंसं गरम असताना वड्या पाडून घ्यायच्या हव्या त्या आकारात. आता हे गार झालेल्या आहेत वड्या, तर त्या काढून घेऊयात. इतक्या खुसखुशीत आणि छान अशा वड्या झालेल्या आहेत, बघू शकता. दिसायला ही जरी ओबडधोबड दिसत असली तरी खूपच खुसखुशीत अशी झालेली आहे. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखशांतीचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल